नमस्कार, मी अश्विनी बर्वे सुपर चारचौघी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण सुनीता इंगलकर या माझ्या जवळच्या मैत्रिणीला भेटणार आहोत. ती काय करते, ती जीवनामध्ये कशी उभी राहिली आणि गेली 22-23 वर्षांपासून ती शिकवण्या घेते. पण ते शिकवणी घेणं हे तिने कसं सुरुवात केली हे आपण तिच्याकडनं ऐकूया. नमस्कार सुनीता ताई. नमस्कार ताई. तुमचं या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा मी तुम्हाला भेटले म्हणजे अनेक कारणासाठी कामासाठी त्यावेळी मला एक नेहमी असं वाटलं की तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुमच्याकडे जेव्हा मी मुलं शिकवणीला आलेली बघितली तेव्हा ती मुलं पण खुश होते. म्हणजे आईवडील शिकवणीला मुलांना जेव्हा पाठवतात तेव्हा ती कंटाळलेली असतात. मुळामध्ये शाळेतच ती खूप कंटाळलेली असतात आणि शिकवणीला तर त्यांना यायला नको वाटत असतं. परंतु इथे मी मुलं खूप खुश बघितली. ती त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींमध्ये त्यांनी भाग घेतलेला पण पाहिला. तर हे सगळं तुम्ही जेव्हा करत होत्या तेव्हा मला असं वाटलं की किती छान आहे. म्हणजे एक शिक्षिका जर इतकं चांगलं म्हणजे चांगले गुण मुलांमध्ये रुजवत असेल तर यापेक्षा अजून काय पाहिजे असतं समाजाला, आहे की नाही. तर हे तुम्ही शिकवणी जेव्हा घ्यायला लागल्यात तर ते घेताना किंवा घेण्यासाठी म्हणून तुम्हाला कोणी प्रोत्साहन दिलं असेल किंवा तुमचं शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं असेल तर ते प्रोत्साहन तुम्हाला कोणी दिलं किंवा तुमचं बालपण कसं गेलं याविषयी मला सांगा. म्हणजे लहानपण कसं होतं, तुम्ही काय काय करत होत्या, खोडकर होत्या, कसं होतं? ॲक्च्युली लहानपणीच आई वडील दोघं पण म्हणजे जॉब करत होते. त्यावेळी मी आजी आजोबांकडे वाढले. बरं. मी आणि माझी मोठी बहीण. आणि आजोबा कुठे राहायचे? इथेच उपनगरमध्येच राहत होते. आणि मग मामाची मुलं आणि आमचं असं एकत्र खूप छान बालपण गेलं. म्हणजे आमचा एक असा ग्रुप झाला होता की मला कधी बाहेरच्या मित्रमैत्रिणींची गरज नाही पडली. त्यामुळे आम्ही लहानसं मोठं एकत्र झालो. एक ठराविक वेळेनंतर आम्ही आईवडिलांकडे गेलो. मग तिथे पुढचं शिक्षण झालं. लहानपण माझं खूप छान गेलं. म्हणजे खोड्या करणं, खूप भरपूर खेळणं, गोट्या खेळणं आणि विट्टी दांडू हा माझा फेवरेट गेम होता त्या काळामध्ये. आणि आता तर मुलं हे सगळं विसरून गेली आहेत. मी माझ्या मुलाला तर अजूनही सांगते की हे खेळ खेळायला पाहिजे, पण आता मुलं त्यापासून खूप लांब गेली आहेत. आणि आम्ही खूप खेळायचो. सर्व सण एकत्र साजरे करायचे. कुठचाही अगदी रक्षाबंधन असो नाही तर कुठचाही छोटा मोठा सण असो तो एकत्र येऊन साजरा करायचा. मग त्यासाठी आधीच तयारी करणं, हे करणं, एकत्र अभ्यास करणं, फिरायला जाणं, ह्या म्हणजे खूप चांगलं माझं बालपण गेलं. माझी शाळा सारडा कन्या विद्यालय होती, मराठी मीडियम, आणि नंतर सेमी होतं. आणि त्याच्यानंतर शिक्षण माझं बिडको कॉलेज नाशिकमधलं, JDC बिडको कॉलेज नाशिकमधलं तिथे झालं. आणि पुढे मग शिक्षण ग्रॅज्युएशन कशात होतं? माझं ग्रॅज्युएशन BComमध्ये झालेलं आहे. पुढे मी कॉम्प्युटरचा कोर्स केला, DTL केलं, होम सायन्स केलं. असं सायमल्टेनियसली मी भरपूर हे करत होते. आणि शिकवणी घ्यायचं माध्यम असं झालं की मी जेव्हा माझी आजी म्हणजे माझ्यावर लहानपणापासून कोणाचं हे असेल, छाप असेल, प्रभाव असेल तर आजीचा, की मी तिलाच बघत आले. ती लहान म्हणजे ती खूप कष्ट करायची. म्हणजे अगदी घराच्या बाहेर छोटे मोठे भाज्या काढणं, पेरू विकणं, हे करणं ते करणं, अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं तिच्याकडनं मी ह्या गोष्टी खूप शिकल्या. मी अगदी गांधीनगर मार्केटला तिथे विकायला जायची, तिच्याबरोबर जायची मी. म्हणजे ती स्वतः पिकवायची? हो, येस. आणि मागे घराच्या मागे चूल पेटवणं, त्याच्यावर भाकरी करणं, आम्हाला स्वयंपाक करायला शिकवणं, हे सगळं आजीकडनं शिकले मी. आणि बस म्हणजे तीच माझ्यासाठी एक आपण म्हणतो ना कोणीतरी गॉडफादर म्हणा किंवा एक आधार किंवा एक माझा आयडल, आदर्श आहे तिचा. आणि मग ते करत करत मग एक दिवशी ती अशीच ती सत्संगला जायची आणि तिची एक मैत्रीण होती. तर तिचे दोघं नातू होते, तर त्यांना शिकवायचं होतं. तर त्या बोलल्या की ते म्हणजे आजी येऊन बोलली की ते काहीच स्टडी करत नाही वगैरे असं तसं. तर तू घे म्हणे, तू सध्या SY म्हणजे नुकतीच एक्झाम झाली होती माझी. तर म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करेन. आणि मग ती आली, घेऊन आली. करता करता त्या मुलांमध्ये म्हणजे इतके झाले ताई ताई करत 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 मग त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. इम्प्रूव्हमेंट होता होता त्यांच्या ओळखीनी मग मुलं वाढत गेली. पण ही मुलं कोणत्या वर्गाची होती? मी आले तेव्हा ते 2री-3रीचे होते आणि लहान होते. मग मी 5वीपर्यंत सुरू केलं. मग जसं जसं माझं एज्युकेशन वाढत गेलं तसं तसं हे होत गेलं. मग मी म्हटलं की आता सवय होऊन गेली मला एक टीचिंगची.
पण हे किती सालची गोष्ट असेल? ही साधारण असेल 93-94ची असेल. वर्ष झाली. हां. आणि मग मी पुढे शिक्षण घेता घेता मग ट्युशन, घरातले शिकवणी, घरातलं काम, कारण आई जॉबला होती, वडील पण जॉबला होते, मोठी बहीण लॉ करत होती आणि आम्ही दोघी, आणि भाऊ पण शिकत होता. माझा भाऊ माझ्यापेक्षा 8 वर्षाने लहान आहे. तर मग त्याला घर सांभाळून हे सगळं करून मग आजी आमच्याकडे मोस्टली राहायची, कारण की कोणी नसायचं. म्हणजे आईची आई? हो, आईची आई. आणि मग तिने मला असं करत करत मग तिच्या ओळखीने, त्या मुलांच्या ओळखीने असे माझ्या ट्युशन्स वाढत गेल्या. आणि मग नंतर इतकं झालं ते की मग मी माझं ग्रॅज्युएशन, मग मी DEDसाठी ॲडमिशन घेतलं होतं, पण मग नंतर माझं लग्नाचं झाल्यानंतर मिस्टरांनी सांगितलं की जॉब करायची गरज नाही लागणार आहे, तर मग मी एवढं हे नाही केलं. मग नंतर माझं 2004ला लग्न झालं. बरं, पण लग्न करताना असं तुम्ही काही विचार केला होता की बा मला असा मुलगा पाहिजे, की काही असं ठरवलं होतं की असं काही नव्हतं? नाही, ॲक्च्युली लग्न, मोठ्या बहिणीचं लग्न ती लॉ करत होती, त्यामुळे थोडंसं उशीर झाला तिचं होईपर्यंत. पण नंतर मग माझं म्हणजे जस्ट एक मिस कॉल येणं, म्हणजे माझ्या लग्नाची एक वेगळीच हे आहे, स्टोरी म्हणावी लागेल. की माझ्या मिस्टरांनी म्हणजे जस्ट त्यांनी कॉल लावला आणि तो मिस कॉल लागला. म्हणजे मिस कॉल म्हणजे चुकून लागला तो कॉल. आणि मी त्यांना ओळखत नव्हते, ते मला ओळखत नव्हते. आणि त्यांनी तो कॉल केला, मी फक्त विचारलं, त्यांनी काहीतरी एका मित्राचं नाव विचारलं, तर मी म्हटलं सॉरी रॉंग नंबर आणि ठेवून दिला. त्याने परत 2-3 वेळा त्याच नंबर होता. हो, त्यावेळेस रिलायन्सचे ते छोटे मोबाईल आले होते, ते होते. आणि त्यांनी असं आमचं 2-3 वेळा मिस झाले. मग नंतर अशी ओळख वाढली अचानक, की म्हणजे आम्ही दोघेही साईभक्त आहोत, तर साईबाबांची कृपा म्हणा की काय. त्यांनी एक दिवशी डायरेक्ट ते शिर्डीला आले होते. ॲक्च्युली ते अमरावतीचे आहेत आणि शिर्डीला आले होते आणि आमची अशी जस्ट ओळख वाढली. आणि त्याच्यात म्हणजे असं काहीच नाही, इव्हन हे माहिती नाही की त्यांचं एज काय असेल, माझं एज काय असेल, की आम्ही म्हणजे काहीच नाही, जस्ट एक फ्रेंड म्हणून ओळख वाढली. आणि मग त्यांनी मला शिर्डीवरनं डायरेक्ट प्रपोज केलं की तू माझ्याशी लग्न करशील का. इव्हन आम्ही दोघांनी एकमेकाला पाहिलंही नव्हतं त्यावेळेस. हो, याच्यातनं माणूस समजतो. आणि मग नंतर ते बोलले मी नाशिकला येतोय, मग आम्ही दोघं भेटलो, माझ्या कझन्स वगैरे घेऊन गेले होते मी. आणि मग आमची झाली ओळख झाली अगदी नोव्हेंबर आणि म्हणजे सप्टेंबरला ओळख झाली आणि 24 नोव्हेंबर 2004ला आमचं लग्न झालं. लग्न अगदी साध्या पद्धतीने त्र्यंबकेश्वरला झालं, कारण की मी आधीच ठरवलं होतं की मला अगदी गाजावाजात लग्न नाही आवडत, हुंडा वगैरे ह्या गोष्टी मला नको होत्या. ज्या व्यक्तीला माझी गरज असेल त्याच्याशीच मी लग्न करेन, हे माझं फिक्स होतं. आणि ज्याला म्हणजे आणि इतकं म्हणजे देवानी साईबाबांच्या कृपेने असं ते जुळून आलं की माझ्या सासूबाई नुकत्याच वारल्या होत्या 2002 साली. आणि आमची ओळख 2004ला झाली आणि सासरेच होते फक्त. आणि मोठ्या नंदनबाईंचं लग्न झालं आणि त्या त्यांच्या घरी होत्या. आणि माझे मिस्टर एकुलते एक आहे आणि मग त्यांचं करणारं खरंच कोणी नव्हतं. आणि त्यांना अशा याची गरज होती की घर सांभाळेल कोण. आणि मग आमचं लग्न झालं, पण दुर्दैव असं की लग्न झाल्यावर 15 दिवसातच माझे सासरे वारले. आणि मग मला जॉब करणं वगैरे ह्या गोष्टी तर मग आम्ही थोडा दिवस मुंबईला, माझे मिस्टर मुंबईला आहेत जॉबला, मग ते आम्ही मुंबईत 3 वर्ष राहिले मी त्यांच्याबरोबर. तिथे आता मला इथे इतकी ट्युशन घ्यायची सवय आणि तिथे एकटं दिवसभर. यांचा जॉब असा होता की काळ वेळ नव्हता आणि मुंबईचं जीवन माहिती आहे, ट्रेनवर डिपेंड असतं. आणि मग नंतर आम्ही हे केलं, 3 वर्ष मी तिथे राहिले. पण मग नंतर शेजारच्या फ्लॅटमध्ये DED आणि BEDच्या कॉलेजसाठी हॉस्टेल होतं, तिथे मुली होत्या आणि त्यांना म्हणजे त्या पण एकट्या होत्या. मग त्यांची माझी ओळख झाली. मग त्यांना पण काही म्हणजे टीचिंगची सवय असल्यामुळे त्यांनाही काही शिकवणं हे करणं. आणि मग असं करता करता माझे ते 3 वर्ष ठीक गेले. पण काही कारणास्तव प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम होते म्हणून मला इथे राहणं भाग पडलं. आणि मग आता आई आणि आम्ही सगळे एकत्रच राहतो. आणि हो, माझे मिस्टर म्हणजे आज त्यांच्या सपोर्टमुळे मी इथे आहे. आणि मग मी परत फक्त तो 3-4 वर्षाचा गॅप गेला, तर मग पुन्हा मी माझ्या शिकवणी चालू केली. परंतु तुम्ही आधी पूर्वी SSC बोर्डाच्याच फक्त ट्युशन्स घेत असतील ना? हो. अच्छा. आणि मग नंतर म्हणजे SSC नंतर तुम्ही CBSE बोर्ड, ICSE बोर्ड
हे सगळंच घ्यायला लागलं. तर याच्यामध्ये मुळामध्ये फरक काय आहे? अभ्यासाची लेवल किंवा डिफिकल्टी लेवल वेगळी आहे का? ॲक्च्युली मी SSC बोर्डच्याच ट्युशन घ्यायची आणि त्यावेळेस म्हणजे मी स्वतः खूप हार्ड स्टडी करते आणि नंतर काय झालं मुलाला मी ICSE बोर्डमध्ये टाकलं होतं. मग त्याला शिकवताना मला असं जाणवलं की शिक्षण सगळीकडे सारखंच आहे. म्हणजे जे आपण शिकलो म्हणजे सन मून स्टार हे तर बदलत नाही, त्यांच्याबद्दल जे काही आहे याच्यामध्ये तेच यांना आहे. जो सिलेबस आहे तो सेम आहे, फक्त यांना थोडं CBSE आणि SSC बोर्डला थोडे जास्त आहे. म्हणजे SSC बोर्डामध्ये एका प्रकरणामध्ये जर समजा 10-12 सम असतील तर त्याच्यामध्ये थोडे जास्त आहे, त्यांची प्रॅक्टिस जास्त होते. आणि थोडंसं इकडे म्हणजे यांना 7th स्टँडर्डला असेल तर त्यांना 8th स्टँडर्डला आहे, असा मला फरक जाणवला. मग नंतर माझा म्हणजे मी त्याला घरी शिकवत असल्यामुळे त्याच्यामध्ये शाळेमध्ये खूप चांगल्या याच्यावर होता तो की चांगले मार्क्स वगैरे आणायचा, असं करायचा. तर मग त्याचे फ्रेंड्स पण विचारलं मला त्यांच्या मदर्सने की तुम्ही मुलाला कुठे ट्युशन लावली वगैरे असं तसं. म्हटलं नाही आम्ही घरीच करते. पण माझ्याकडे एकीकडे माझ्या ट्युशन चालूच होत्या. तर मग त्या बोलल्या की आमच्या मुलांना पण शिकवा. मग असं करत करत मी ICSE CBSE बोर्ड पण घ्यायला लागले. पहिलं मी स्वतः स्टडी केला, त्याचा विचार केला, कारण की आपण जर कोणाची जिम्मेदारी घेतो आहे आणि कुठचा मुलगा आणि किंवा पालक आपल्याला विश्वासाने आपल्याकडे पाठवत आहेत तर ॲटलिस्ट त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. की नुसतं फी म्हणून माझा मोटिव्ह नाही आहे की मुलांना ज्ञान देणं. ॲक्च्युली कसं असतं मॅम की शाळेमध्ये मुलांना टीचर शिकवता व्यवस्थित, पण प्रत्येकाचं माइंड सेम नाही आहे. प्रत्येक मुलाला बोलताना म्हणजे काही मुलं घाबरट असतात, ते डायरेक्ट विचारत नाही. आणि एवढ्या मोठ्या मॉबमध्ये एखाद्या मुलाने विचारणं, मग त्याच्यात तेवढं डेअरिंग पाहिजे टीचरला विचारण्याचं. आणि शाळेच्या शिक्षिका पण किती हे करणार. ॲक्च्युली ट्युशन लावणं हा दुय्यम मार्ग आहे, शाळेतलं शिकवणं हेच मुलांसाठी महत्त्वाचं आहे. पण काही मुलांना सगळ्याच गोष्टी समजतील असं नाही आहे, त्यांना स्पेशल पर्सनली शिकवण्याची गरज लागते, समजून सांगण्याची गरज लागते. काहींना एका याच्यात ग्रास्पिंग पॉवरवर डिपेंड की लगेच समजतं, कोणाला रिपिटेशनही आवडत नाही, कोणाला 10 वेळा समजून सांगितलं तरीही कळत नाही. मग अशा मुलांना ट्रिकली शिकवावं लागतं. त्याचं पण तुम्ही मॅथ्स घेता प्रामुख्याने? हां, माझं माझं पॅशन आहे मॅथ्स. मला खूप आवडतं मॅथ्स शिकवायला. मी सायन्स पण शिकवते, सर्व विषय घेते, असं काही नाही. पण मुलांना एक गोडी तयार करणं ॲक्च्युली कुठचाच सब्जेक्ट. त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रिक वापरतात? कारण खूप लोक म्हणतात की मुलं अभ्यास करत नाही, आमचं ऐकत नाही. तर तुम्ही आता इतकी मुलं बघतायत, म्हणजे 93 पासून तर आता 2024 पर्यंत, म्हणजे किती मुलं तुमच्या हाताखालून गेली. एक तर त्याच्यामध्ये काय बदल झाला आणि मुलं हाताळताना तुम्ही काय विचार करतात? ॲक्च्युली जेव्हा माझ्याकडे ॲडमिशनला मुलगा येतो, मला माहिती नसायचा बॅकग्राऊंड कसा आहे आणि तो पहिला कसा होता स्टडीजमध्ये. प्रत्येक पालकांचं हेच म्हणणं असतं की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी हे केलं पाहिजे. शाळेतनं कंप्लेंट येते की तो काहीच करत नाही आहे. आत्ताच ओपन हाऊस झालं, टीचर्स म्हणत होता की हा मस्ती करतो, असं करतं. आता कोणाचे स्वभाव आपण लगेच बदलू नाही शकत. त्या मुलगा कसा आहे तसं पाहिलं तर मी पहिलं पालकांना एवढंच सांगते की तुम्ही माझ्याकडे ट्युशन लावताय, पण मला आणि आमच्या दोघांची केमिस्ट्री जमली पाहिजे. तो कसा आहे आणि त्याला मी कसं हँडल करू शकेल. मी त्याला म्हटलं तू स्टडी कर, तो नाही करणार जर त्याला करण्याची सवयच नसेल. कारण की तुम्ही त्याच्यावर बालपणापासून काय संस्कार टाकलेत ते मला माहिती नाही आहे. आणि अगदी त्या रस्त्यावरून त्याला दुसरीकडनं डायव्हर्शन हे मला लगेच नाही शक्य होणार. तर तुम्हाला थोडे दिवस वेट करावं लागेल. आणि मग त्याच्याशी बोलून त्याचं हे करून की त्याला साधं सिंपल शिकून समजतं आहे का नाही हे होते. मग त्याला घरगुती आपल्या आजूबाजूला घडणारे जे काही हे असतील उदाहरणं असतील त्याच्यावरून त्याचं एक्झाम्पल देऊन मी शिकवायचा प्रयत्न करते की तो मुलगा त्यांनी. आणि ते मुलांना कळतं, ते मुलांना पटकन कळतं, कारण की बुक टू बुक नाही कळत. कारण की जे आहे तिथेच. आता जस्ट एक न्यू ॲडमिशन आलं होतं माझ्याकडे, ते भोजपुरी आहेत आणि त्यांनी सांगितलं की याला अजिबात मराठी येत नाही म्हणे. साहजिकच नाही येणार त्याला, तर मग तुम्ही त्यांना मराठी पण शिकवा मुलाला. तर मी त्यांना तो आप डायरेक्ट मराठी में बात करो. मैंने बोला आप भोजपुरी बोलोगे तो मुझे आएगी क्या? नहीं आएगी, वो तो सेकंड का बच्चा है. तो
आपको थोड़े दिन देना पड़ेगा उसको, क्योंकि आप भी शिफ्ट होके आए हैं हाँ. और महाराष्ट्र के बारे में या लँग्वेज के बारे में आपको पता नाही. काही पालक असताना त्यांना लगेच चेंजेस हवे असतात मुलांमध्ये, पण मुलगा तसा आहे की नाही हे स्वतः ते परीक्षण नाही करत त्या गोष्टीचं. मग हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. माझं एकच असतं की मुलगा रमला पाहिजे ट्युशनमध्ये. मुलाला तुम्ही कसं रमवतात अभ्यासात? रमवते याच्याकरता की माझं एकच म्हणणं आहे की त्याने हसत अभ्यास केला पाहिजे. पण ते कसं करतात तर तुमच्याकडे? समजा आता एखाद्याला मॅथ्स नाही आवडत आहे, तर मग मी लगेच त्याच्यावर बॉदर नाही करत की तू आज मॅथ्सच केलं पाहिजे. नवीन मुलगा असेल तर मी त्याचा आवडीचा सब्जेक्ट 2-4 दिवस शिकवते, हे करते. मग त्याला शक्यतो कसं असतं, आपण जेव्हा दुसऱ्याला शिकवतो ना तर नॅचरली आपल्याला रोज काही ना काही ज्ञान वाढतं, आपलं काही ना काही वाढत जातं आपलं. तर मग मी त्यापेक्षा एखादा हायर क्लासचा मुलगा असेल तर त्याला बघते की बघ रे याला येते, कारण की मला माहिती आहे तो नवीन आहे, तो मला घाबरतोय. पण त्या दोघांमध्ये जर फ्रेंडशिप झाली तर ते करू शकतात. आणि मग याचा कॉन्फिडन्स वाटतो, अरे याला आपण याला आलं म्हणजे आपण शिकवू शकतो आणि त्याला येते. हा म्हणतो नाही तो मुलगा शिकवतोय तर त्याची भीती जाते. आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं की तो बरोबर शिकवतोय की नाही, आणि 5-10 मिनिटासाठी, जास्त नाही. आणि मग आपोआप त्याला नाही आलं, टीचर हे मला समजलं नाही, कारण की तुम्ही हे करा. काही पेरेंट्स असतात त्यांना असं वाटतं मुलाला ट्युशन लावली 1-2 महिन्यातच त्याच्यात फरक पडला पाहिजे, पण शक्य नाही होत ते, कारण केवढ्या दिवसाचं हे आहे. मग मुलं आहे माझ्याकडे अगदी 8-9 वर्षापासून येतात ते मुलं पण कंटिन्यू. आता 10वीचा अभ्यास म्हणजे खूप अवघड असं सगळेजण सांगत असतात, मुलांना पण खूप प्रेशर देत असतात. आणि तुम्ही तिन्ही बोर्डाच्या 10वीची मुलं घेतात. तर अशा वेळी पालकांनी म्हणजे मुलं जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहे किंवा 10वीच्या परीक्षेला बसणार आहे, तेव्हा मुलांनी काय केलं पाहिजे आणि पालकांनी काय केलं पाहिजे? अगदी म्हटलं तर मुलांनी 10वीचं टेन्शनच नाही घेतलं पाहिजे आणि घरच्यांनी ते टेन्शन दिलं नाही पाहिजे. अरे तू 10वीत आहे, अगं तू 10वीत आहे, तू अभ्यासच कर, तू हेच कर तेच कर. रुटीन 9th स्टँडर्डपर्यंत ते मुलं जर शिक्षण घेत आहे तर त्यांना नॉलेज आहे त्या गोष्टीचं की त्यांना काय करायचं आहे. जर फर्स्टपासून 9thपर्यंत तुमचा मुलगा जर अगदी ॲव्हरेज आहे किंवा अगदी खूप म्हणजे चांगले पर्सेंटेज पण आणतो आहे, इट्स ओके. पण तो तुम्ही 80 आणतोय आणि तुम्ही म्हणता नाही मला त्या टाईममध्ये 90 पाहिजे, 100च पाहिजे, म्हणजे जे असेल ते शक्य नाही होणार. म्हणजे त्याच्या मनात एक भीती तयार होते की अरे बापरे मला येतं की नाही येते. खूप पॅरेंट्स असतात, माझा मुलगा इथे शिकतोय ना तो आनंदाने शिकतोय, असे समजदार पण असतात. काही मलाही प्रेशर देतात, मुलांनाही प्रेशर देतात. मग असे हे असतात. मग मी तर सरळ सांगते की नाही माझ्याकडनं शक्य होणार नाही. काही पॅरेंट्स येतात, याला मारा हा तो असं करतो, तिला बोला ती अशी करते. मारून जर मग मी तर सरळ सांगते, मारून जर कोणी सुधारणार असेल तर मग तुम्ही घरी मारा आणि त्याची इम्प्रूव्हमेंट बघा. तो काही हेच नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु आता असं पण होतं की तुम्ही 1993 पासून ट्युशन घेतात आणि हे 24 साल आहे, तर बदल कसे होत गेले म्हणजे शिक्षणामध्ये पण मुलांमध्ये पण असं वागणुकीमध्ये पण असं तुम्हाला जाणवलं का? हो, पहिली जे स्टुडंट होते ते त्यांना एक आदरयुक्त भीती टीचरबद्दल, अभ्यासामध्ये गोडी, अभ्यासाची ओढ ही खूप होती. आता म्हणजे कसं झालं, एज्युकेशन थोडं चेंज पण झालेलं आहे, बुक्स चेंज झाले आहेत, सिलेबस चेंज झालेला आहे तेच आहे. पण आपल्या वेळेस जे शिक्षण होतं त्यावेळेस आपल्याला 100पैकी पेपर द्यायचा, आता तसं राहिलं नाही. तसं पाहिलं तर खूप इझी झालेलं आहे. पण त्याच्यामधला जो डीप स्टडी आहे तो खूप आहे मुलांना करायला. म्हटलं तर बुक्स खूप अवेलेबल झालेली आहेत आजकाल. करोनानंतर तर मुलं अक्षरशः यूट्यूबवर डिपेंड आहेत. खूपच म्हणजे त्यांना मोबाईल वाचतच नाही. हां, आणि मोबाईल, म्हणून मी माझ्या ट्युशन टाईममध्ये मोबाईल यूज करत नाही. पण पॅरेंट्स PDF पाठवून देतात, सिलेबस आलेला मला पाठवून देतात. म्हणजे नाविलाज असतं, मला ते यूज करावं लागतं. पण तेवढं मग मी पॅरेंट्स सांगते की तुम्ही मुलाला लिहायला लावा. पूर्वी कुठे काय होतं, तुम्ही लिहा मुलाला वेळेनुसार, नाही तर तुम्ही झेरॉक्स करा, ते पाठवा. तुम्ही जर मुलाला ते लिहिण्यासाठी मोबाईल हातात दिला तर तो 2 मिनटं बघेल, दुसऱ्या वेळेस त्याचा गेम चालू होऊन जाईल 3ऱ्या मिनिटाला. म्हणून तुम्ही ते टाळा. काही पॅरेंट्स तर असे म्हणजे ट्युशन लावण्याचे पण काही पॅरेंट्सचे हेतू खूप वेगळे आहेत. काहींना असं म्हणणं आहे की म्हणजे काही खूप मोजके पॅरेंट्स मला असे दिसले की त्यांना मुलांना गायडन्स म्हणून ट्युशन लावायची.
की आम्ही नाही करू शकत किंवा ते घरी बसून करणार नाही किंवा आम्हाला ते जमत नाही म्हणून आम्ही लावतोय. काही पॅरेंट्सला तो अभ्यासच करत नाही 2 तास इथे तरी करेल म्हणून लावायची असते. काही पॅरेंट्सला म्हणजे मोस्टली त्या पण आता स्त्रिया आहेत की त्यांनाही थोडंसं रेस्ट हवी असते कामापासून म्हणून. ॲक्च्युली मुलं 3-3:30ला कधी घरी येतात, 4-4:30लाच ट्युशन लावतात. 1 तासामध्ये ते इतके कंटाळलेले असतात. मी अक्षरशः त्यांना म्हणते तुम्ही 5-10 मिनटं गप्पा मारा, फ्रेश व्हा, तुम्हाला काय पाहिजे ते करा, बुक्स वाचा. मी खूप कलेक्शन करून ठेवलेलं आहे. तुम्ही बुक्स वाचा, हे करा, एकमेकाशी गप्पा मारा, शाळेत काय झालं ते सांगा. मी बोलते काय जेवण केलं आज, काय भाजी केली होती मम्मीने, म्हणजे एकदम हे ते रिलॅक्स होतात. त्यामुळे मग चांगलं चालतं. त्यांना एक अटॅचमेंट वाढते की नाही, एक आपले 2 मिनटाचं काम असतं पण एक आपलेपणा वाटतो त्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी की मग ते इतके रमतात की त्यांच्या घरनं फोन येतात, टीचर झालं नाही का अजून, नाही टीचर मम्मीला सांगा आम्ही अर्धा तास लेट येतो. पण आता हे तुम्ही ट्युशन अनेक वर्षापासून घेतच आहात, तुमचं ग्रॅज्युएशन पण BCom झालं, पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपण काहीतरी वेगळा जॉब केला पाहिजे, ट्युशन्स घ्यायला नको? कारण खूप लोकांना काय वाटतं की म्हणजे त्यावेळी तरी ट्युशन घेणं म्हणजे हे साधंसं काम आहे असं वाटायचं की बाकी काही जमत नाही तर घ्या ट्युशन असं व्हायचं. पण आता त्याला पुष्कळ महत्त्व आलं. पण तुम्ही ज्या वेळेस BCom झाला त्यावेळी असं तुमच्या मनामध्ये आलं नव्हतं कधी? नाही, मी जॉब करायचं असं ठरवलं होतं. मला कंपनी सेक्रेटरी व्हायचं खूप हे होतं. त्याच्यामध्ये मी कॉलेजमध्ये फर्स्ट पण आली होती त्या सब्जेक्टमध्ये. आणि पण नंतर मी जर टीचिंगमध्ये आली नंतर लग्नानंतर मला असं वाटलं की म्हणजे मी कुठे सेटल होते. म्हणजे अमरावतीला होते, माझं मेन सासर अमरावतीला आहे. मुंबईमध्ये मिस्टरांचा जॉब असल्यामुळे 3-4 वर्ष तिथे राहिले, पण योगायोगाने पुन्हा इथे यावं लागलं. म्हणजे माझी डिलेवरी आईला म्हणजे माझ्या डिलेवरीच्या 15 दिवस आधी आईला अटॅक आला. 15 दिवसांनी माझी डिलेवरी झाली आणि करेक्ट 12 दिवसांनी मिस्टरांना फर्स्ट अटॅक आला. आणि ते ट्रॅजेडी, म्हणजे मला जॉब हा म्हणजे शक्यच नव्हतं एवढं सगळं सांभाळणं. आणि म्हणजे मला घरामध्ये जास्त हे होतं म्हणून मग मी घरामध्ये लक्ष देणं खूप गरजेचं होतं. मग मी विचारच नाही केला. पण मग नंतर असं जाणवलं की आपल्याकडे जे नॉलेज आहे आणि आपण जे करत आलो नवीन काही करण्यापेक्षा जर मला घर सांभाळूनच ह्या गोष्टी करता आल्या तर का नाही मी सुरू करायचं. आणि मग नंतर मी परत म्हणजे योगायोगाने ते चालू झालं. जे माझे जुने स्टुडंट होते ते आले आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही इथे चालायत तर मग आमच्या मुलांच्या ट्युशन्स घ्या, त्यांच्या पालकांनी विचारलं आणि मग मी पुन्हा चालू केलं. पण हे सगळं करताना तुम्हाला काही अडचणी नाही आल्या? अडचणी म्हणजे तसं पाहिलं तर मी घरातच ट्युशन घेत होते पहिले. बरेच वर्ष घेतली, ॲडजस्टमेंट केली. मला वाटायचं की घरच्यांना थोडं डिस्टर्ब होतं, हे होतं. पण मग मुलांचं इतकी अटॅचमेंट वाढली घरच्यांची सगळ्यांचीच की मुलं त्यांच्या घरच्यापेक्षा माझ्याकडे राहायला लागली. ते सगळं झालं. मध्यंतरी आत्ताच काही 6-7 महिन्यापूर्वी अशी वेळ आली होती की मला जागेचा प्रॉब्लेम झाला होता. पण मग मिळाली आणि एक म्हणजे साईंची कृपा की त्या दिवशी दादा आले आणि मला त्यांनी अगदी म्हणे आपला फ्लॅट आहे आणि हे क्या, म्हणजे खरंच सांगते की साईबाबा मला कुठच्या ना कुठच्या रूपात दिसतात आणि हे देतात. आणि ते मी मग इथे सुरू केलं आता. आणि अजून तुम्हाला पुढे काय करावं असं वाटतं? मला वाटतंय की वाढवावी आता, की माझे स्वतःचे क्लासेस झाले, जागा आहे व्यवस्थित आणि मी वाढवते आहे त्याच्यात. पण मी असं डायरेक्ट जम्प नाही घेणार, हळूहळू. कारण की मलाही सगळं सांभाळून करायचं आहे. मुलगा पण यंदा 12वीत आहे माझा आणि घरातलं सगळं बघून मी करते. तर मी सगळं हळूहळू करण्याचा प्रयत्नात आहे. अजून इम्प्रूव्हमेंट करायची आहे मला. आपण म्हणजे शिकवणी घेणं हा एक व्यवसायच आहे आणि घर सांभाळणं हे एक वेगळं काम आहे. तर या दोन्हीमध्ये तुम्ही बॅलन्स कसा साधला? म्हणजे ते करताना काय लक्षात ठेवलं की काय केलं पाहिजे? कारण खूप वेळा स्त्रिया घरातूनच व्यवसाय करतात कारण तेच शक्य होतं त्यांना. सगळ्यांना काही बाहेर जाऊन काम करणं शक्य नाही. तर अशा वेळी म्हणजे त्यांना एक सल्ला मिळेल की काय करता येईल अजून असं? तसं पाहिलं तर प्रत्येक स्त्रीला भरपूर कामं असतात. घरकाम म्हटलं की ते म्हणजे जे लोक जॉब करणारे लोक, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपले मिस्टर किंवा पतीदेव, ते जाऊन येतात तरी आपले कामं संपत नाही एंडपर्यंत.
पण मग मी हा जॉब पहिल्यापासून सवय होती. आई वडील दोघे जॉबला असल्यामुळं घर सांभाळून करण्याची सवय होती. हा एक प्लस पॉईंट. दुसरी गोष्ट अशी की टाईम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन. रात्री झोपतानाच उद्या काय काय करायचं आहे ते मनात ठरवून मगच करणे. आणि दुसरी गोष्ट की जितक्या कमी वेळात जास्त काम करता येईल ते करणं. आणि मग ठराविक वेळेत ते ट्युशनच्या वेळेस ट्युशनला टाईम देणं. घरातल्या कामात मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे. ते भरपूर कामं स्वतः करून घेतात. मुलाचा सपोर्ट आहे, आईचा आहे. त्या सपोर्टनी मी इथपर्यंत पोहोचले. किती छान. पण आता म्हणजे नवीन या व्यवसायात येणाऱ्या महिला पण असतात आणि बऱ्याच वेळा कोणी अभ्यास पण नाही करत, तर तो अभ्यास पण झाला पाहिजे ना. ट्युशन घेणं म्हणजे काय फक्त ते पुस्तकातलं शिकवणं असं नसतं ना, एक संस्कार पण आपण देत असतो. तर तो संस्कार सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना देतात. म्हणजे मी ज्या ज्यावेळी बघितलं त्यावेळी मुलं तुम्हाला मदत पण करतात, सणवारांना सुद्धा काही डेकोरेशन्स करतात किंवा असं काहीतरी करत असतात. तर तुमच्या ट्युशनमध्ये पण तुम्ही काही कार्यक्रम घेतात का? हो, माझ्या ट्युशनमध्ये मी सगळे सण साजरे करते. सगळे, अगदी सरस्वती पूजनपासून तर सगळे. अगदी गोकुळ अष्टमीचा खूप मोठा सण असतो आमचा आणि त्याच्यामध्ये मुलांना मी सगळं म्हणजे कृष्णाचं पाळण्यात ठेवण्यापासून पाळणा म्हणण्यापर्यंत हे सगळं करते. पण ही सगळी मुलं इंग्लिश मिडियमची आहेत ना? नाही, सर्व मराठी, इंग्लिश सगळ्या मिडियमची आहेत. आणि खूप वेळा इंग्लिश मिडियमच्या पालकांना असं वाटतं की आमच्या मुलांना याची गरज नाही, त्यांना इंग्लिशमधलंच सगळं समजलं पाहिजे. तर असं तुम्हाला असं वाटतं का? नाही, आजकाल सर्व शाळांमध्ये हे आहे, शिकवत आहे. आणि मला तर अजूनपर्यंत नाही जाणार. उलट पॅरेंट्स मला असं म्हणतात की आमच्या मुलांना हे तिथनं संस्कार मिळतात. ॲक्च्युली तुम्ही कुठच्या मिडियममधून शिकता हे महत्त्वाचं नाही तुमच्या. कारण की आपण जरी इंग्लिश मिडियममधून शिकलो असेल तरी आपण भारतात राहतोय आणि आपली भारताची संस्कृती का सोडायची आपण? ती तिथंच आहे. म्हणजे कृष्ण जन्माष्टमी तुम्ही इथे करा नाही तर कुठेही करा, ती सारखीच राहणार आहे. कृष्ण कोणासाठी बदलणार नाही ना देव बदलणार आहे. तुम्ही ज्या देवाची आराधना करता त्याच्याबद्दल माहिती असणं किंवा सांगणं किंवा मुलांवर त्याचे संस्कार करणं हे आपलं काम आहे. आणि मुलं करतात, खूप छान करतात. मी पिकनिक पण काढते दरवर्षी आणि मोस्टली मदर्सला घेऊन जाते. म्हणजे प्रत्येकांना सांगते की आईंना बरोबर म्हणजे त्यांच्या घेऊनच या. आणि इतक्या एन्जॉय करतो आम्ही तिथे. अगदी त्यांना त्यांचं आणि मी म्हणजे आम्ही बस ठरवतो. बस म्हणजे गेल्या गेल्या एकच पहिलं सांगते की तुम्ही सगळं विसरा आणि तुम्हीच लहान व्हा मुलांनी इतकं. आणि बघा त्यांच्याबरोबर एक मैत्रीचं हे करू. नाही तुम्ही माझी मम्मी रागवते, माझी मम्मी हे करते, तर मम्मी तशी पण नाही आहे. मम्मी तुमच्या इथे येऊन तुमच्यासारखी राहू शकते, तुमच्याबरोबर तुमच्यासारखे गेम करू शकतो. अगदी आम्ही तिथे पकडापकडी खेळणं, लपाछपी खेळणं हे गेम खेळतो आणि खूप एन्जॉय करतो. आता जन्माष्टमीच्या वेळेस मी मदर्सना पण बोलवते, त्यांचं पण हे करते. त्यांना पण म्हणजे त्यांना सांगते तुम्ही राधाच्या गेटअपनी या किंवा तुम्ही तुमच्या मुलाबरोबर घरी काही ठरवा, म्हणजे डान्स बसवा रिलेटेड टू सर्व याला जन्माष्टमीसाठी. आणि मग तुम्ही म्हणजे मुलाचा आईचा डान्स बसवा किंवा तुम्ही त्याच्याबद्दल मला काही स्पीच द्या किंवा हे करा अशा याच्यात. आणि पॅरेंट्स खूप खुश असतात हे सगळं करणार आणि मुलं पण खूप असतात. आणि शिक्षण तर घेणारच आहे आपण, त्याबद्दल काहीच नाही. पण आपण समाजाला काहीतरी देणं राखतो ह्या निमित्ताने की नाही आपल्याकडनं काही मुलांना शिकवता आलं शिक्षणाच्या व्यतिरिक्त तर काय हरकत आहे. आपण मुलंही शिकतायत, त्यांनाही कळतंय. आणि ती पुढची पिढी आणि आपल्याला त्यांच्याबरोबर राहायचं आहे तर ते चांगलेच घडले पाहिजेत ना. हो, आणि मग ते त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला काय देणार आत्तापासून? कारण आपल्या मम्मी पप्पांनी जे शिकवलं आहे, आईवडिलांनी जे शिकवलं आहे ते जे शिकवलं ते आत्ताही आहे आणि पुढेही ते चालतच राहणार आहे. तुमचं मीडियम जरी बदलले, तुमचं हे बोर्ड बदलले, त्याचा काहीच त्याच्यावर हे परिणाम नाही व्हायला पाहिजे. धन्यवाद. सुनीता ताई, म्हणजे आता तुम्ही इतकी वर्ष हे सगळं काम करतायत, एकटीने पण सगळं सांभाळतात पण, तर तुम्हाला असं महिलांना काही सांगावं वाटतं का की काय केलं पाहिजे त्यांनी पुढे जाऊन? ॲक्च्युली तसं पाहिलं तर प्रत्येक महिलामध्ये काही ना काही एक गुण आहे लपलेला. आणि फक्त एवढंच आहे की तो आपण म्हणजे आपलं आत्मपरीक्षण करून आपण तो बाहेर काढला पाहिजे. खूप मग अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असे ना, अगदी तुम्ही कुकिंगमध्ये चांगले आहात किंवा तुम्हाला डान्स छान येतोय, पण आपण वयामानाने आता मुलं मोठे झाले काय डान्स करायचा असं ह्या गोष्टी आपण एक समाजामध्ये ते चालेल की नाही त्याच्यासाठी नाही, आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्यामधला जो गुण आहे मग अगदी तुम्ही त्याच्यामधून इन्कमच केला पाहिजे असं नाही. ट्युशन घेणं हे माझं पॅशन आहे आणि त्या पॅशनला मी थोडा इन्कम सोर्स दिला म्हणून ते
त्यात मला कधीही कंटाळा येत नाही. हम्म. तसंच महिलांनी पण केलं पाहिजे. जसं बघितलं तर जग बनवण्यामध्ये सगळ्यात जास्त हात महिलांचा आहे. अगदी सिंधुताई सपकाळ असो, नाहीतर अंतराळात जाणारे असो, स्त्री असो पहिली, किंवा आपल्या जिजाऊ माता असो, त्यांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये कुठेतरी एक हिरा आहे आणि त्याला पैलू पाडायचं काम हे आपलं स्वतःचं आहे. तर तुम्ही 100% चमकणार त्याच्यामध्ये. फक्त हिरे छोटे मोठे असतील पण ते चमकणार. कारण की तसं म्हणताना जातीवंत सौंदर्याला दागिन्याची गरज नसते. तसं आपल्यामध्ये जो गुण आहे ना, त्याला कसली गरज नाही आहे. तो तुम्ही फक्त त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच चांगले हे मिळतील. मग ते मुलांसाठी असो, घरासाठी असो, स्वतःसाठी असो, पण ज्याच्यात आनंद मिळेल ती गोष्ट अवश्य केली पाहिजे. किती छान. ऐकलंत मैत्रिणींनो, आपल्याला सुनीताताई सांगते की आपण आपल्यातला हिरा शोधा आणि त्याला पैलू पाडा. प्रत्येकाकडे एक हिरा आहेच, तो फक्त आपल्याला शोधायचा आहे. त्यांनी त्यांचा हिरा शोधला, आपणही आपला हिरा शोधूया. आणि असेच वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच भेट द्या. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.